नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे फक्त 1 वाटी रव्यामध्ये झटपट 10 मिनिटात बनवून तयार होणारा रव्याचा ढोकळा. अगदी स्वीटमार्टमध्ये ज्या पद्धतीचा ढोकळा मिळतो तसाच ढोकळा आज आपण घरच्या घरी बनवून तयार करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ढोकळा किती छान मस्त सॉफ्ट झालेला आहे आणि आतून अगदी छान मस्त लुसलुशीत आणि जाळीदार असा हा ढोकळा बनवून तयार होतो. झटपट बनतो, जास्त वेळ लागत नाही. या ढोकळ्यासोबत खायला चटणी नसली तरी सुद्धा हा ढोकळा नुसता खायला सुद्धा खूप छान लागतो. स्वीट मार्ट सारखा परफेक्ट रवा ढोकळा बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रवा ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोठ्या आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे. रवा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून तो सुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी पाऊण वाटी एवढा दह्याचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला थोडंसं चवीला आंबट असलेल्या दह्याचा वापर करायचा आहे. तर दही या ठिकाणी बघा मी छान असं रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी टाकायचं आहे. पाणीसुद्धा आपल्याला रव्यामध्ये छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जर काही गाठी गुठळ्या झाल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला चमच्याने व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता दही आणि पाणी मी छान असं रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला एकदम खूप जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे. तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर आता हा रवा आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. म्हणजेच रवा छान मस्त असा दह्यामध्ये मुरला जाईल. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर या ठिकाणी बघा ढोकळा वाफवण्यासाठी मी एक डबा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता या डब्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. अगदी अर्धा चमचा एवढं तेल मी डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान सगळ्या बाजूनी डब्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी रवा भिजून 10 मिनिटे झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर रवा छान असा फुलला गेलेला आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा हा रवा आपल्याला छान असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा मी साधारण पाव वाटी एवढं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर मला टोटल हा रवा भिजवण्यासाठी पाऊण वाटी एवढं पाणी या ठिकाणी लागलेलं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला 1 मिनिटासाठी छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. ढोकळ्यासाठी लागणारं आपलं अगदी परफेक्ट असं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे. रवा ढोकळा छान मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. हा सोडा आपल्याला बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती 1 ते 1.5 चमचा एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हा सोडा आपल्याला लगेचच बॅटरमध्ये छान पटापट मिक्स करून घ्यायचा आहे. तर ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. तर या ठिकाणी बघा सोडा छान असा बॅटरमध्ये मिक्स झालेला आहे आणि बॅटर थोडंसं फुलल्यासारखं दिसत आहे. त्यानंतर ज्या डब्याला आपण तेल लावून घेतलेलं होतं त्या डब्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. आता लगेचच आपल्याला हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे. तर या ठिकाणी बघा मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि सोबतच त्यामध्ये खाली स्टँडसुद्धा ठेवून घेतलेला आहे. स्टँड नसेल तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे ठेवून घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा मी कढईमध्ये हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ढोकळा वाफवून घेऊ शकता. आता ढोकळ्याला छान मस्त आकर्षित आणि चविष्ट बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अगदी एक चुटकीभर एवढं लाल तिखट यावरती छान मस्त भुरभुरून घेतलेलं आहे. आता आपल्याला लगेच कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला 10 मिनिटे वाफवून घ्यायचा आहे. ढोकळा वाफवत असताना कढईमधून वाफ बाहेर जाऊ नये याकरिता प्लेटवरती एखादी जड वस्तू आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा मी खलबत्ता या प्लेटवरती ठेवून घेतलेला आहे. आता बघा बरोबर 10 मिनिटे एवढा वेळ झालेला आहे. आपल्याला कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. चला आता आपण ढोकळा शिजला की नाही हे चेक करून बघूया. त्यासाठी बघा मी ढोकळ्यामध्ये चाकू खोचून बघितला. चाकू अगदी क्लीन आला म्हणजेच आपला ढोकळा छान व्यवस्थित असा वाफल्या गेलेला आहे, शिजल्या गेलेला आहे. आता हा ढोकळा आपण कढईच्या बाहेर काढून घेऊया आणि ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड होईपर्यंत ढोकळ्यासाठी छान मस्त आपण खमंग अशी फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पोहे खाण्याचा 1 चमचा एवढी मोहरी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मोहरी छान मस्त तेलामध्ये तडतडून द्यायची आहे. मोहरी छान तेलामध्ये तडतडलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 6 ते 7 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि
2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. त्याचं टेम्परेचर खूप जास्त झालेलं आहे, त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढी साखर टाकून घ्यायची आहे. आणि 1 चमचा एवढे मी पांढरे तीळ या ठिकाणी घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. ते टाकून घेतलेले आहे. त्यानंतर मी गॅसची फ्लेम परत चालू करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे अगदी 2 ते 3 चमचे एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा छान मस्त खमंग अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे. फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. त्यानंतरच ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे. फोडणी तयार होईपर्यंत या ठिकाणी बघा ढोकळा सुद्धा छान असा थंड झालेला आहे. आता हा ढोकळा आपल्याला डब्यामधून काढून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला बघा मी ढोकळ्याच्या साईडच्या कडा छान अशा चाकूने सोडवून घेतलेल्या आहेत. आता हा ढोकळा एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी सहजासहजी छान मस्त डब्यामधून पूर्णपणे ढोकळा निघालेला आहे आणि छान मस्त सॉफ्ट असा आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे. आता आवडीनुसार आपल्याला या ढोकळ्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघा मी चौकोनी आकारामध्ये मी हा ढोकळा छान असा कापून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये सुद्धा ढोकळ्याचे पीसेस करून घेऊ शकता. ढोकळा कट करेपर्यंत या ठिकाणी बघा आपली फोडणी सुद्धा छान अशी कोमट किंवा थंड झालेली आहे. आता आपल्याला ही फोडणी ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त खमंग अशी ही फोडणी आपली बनवून तयार झालेली आहे. संपूर्ण फोडणी ढोकळ्यावरती टाकून घेतल्यानंतर आता या ठिकाणी बघा ढोकळा किती छान मस्त आकर्षित दिसत आहे. अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल किंवा बघता क्षणी खावासा असा वाटणारा हा ढोकळा आपला बनवून तयार झालेला आहे. ढोकळ्यावरती थोडंसं लाल तिखट आपण टाकून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान मस्त परफेक्ट असा मस्त कलरफुल असा आपला ढोकळा दिसत आहे. अगदी परफेक्ट मस्त स्वीट मार्टमध्ये ज्या पद्धतीचा ढोकळा मिळतो तसाच हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. ढोकळा जेवढा सुंदर दिसत आहे त्यापेक्षा हा ढोकळा खायला खूप जास्त चविष्ट झालेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त परफेक्ट असा आपला छान जाळीदार आणि छान सुपर सॉफ्ट असा रव्याचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. एखाद्या चटणीबरोबर हा ढोकळा तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता किंवा नुसता सुद्धा हा ढोकळा खायला खूप छान लागतो. कारण आपण फोडणीच तेवढी छान मस्त खमंग अशी बनवलेली आहे ढोकळ्यासाठी. ढोकळा खाताना अजिबात घशामध्ये अडकत नाही. अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा आपला हा मस्त रव्याचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. झटपट बनणारा हा ढोकळा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला अगदी मस्त छान उत्तम असा पर्याय आहे. ढोकळ्याचा एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते की ढोकळा किती छान सॉफ्ट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त जाळीदार आणि लुसलुशीत असा आपला हा रव्याचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तुमचा जर रव्याचा ढोकळा बिघडत असेल तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एकदा हा रव्याचा ढोकळा नक्की बनवून बघा. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रव्याचा ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा अजिबात कधीच बिघडणार नाही. चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रव्या ढोकळ्याची साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.